हे अकाउंटचा डॅशबोर्ड आहे. तर तुम्ही बघू शकता की मिनिमम 14 डेज आहेत आणि जी कन्सिस्टन्सी ती 100% कन्सिस्टन्सी आहे. आणि जे अकाउंट इक्विटीमध्ये आहे तर $5,346 आहे. तर $46 हे जास्त प्रॉफिट झालेलं आहे. तर जे माझे विनिंग ट्रेड आहेत ते खूप जास्त आहेत. एक सेकंड, खूप जास्त आहेत माझे विनिंग ट्रेड. 100 ते $150, 100च्या आतच विनिंग पाहिजे होते, कारण की खूप जर प्रॉफिट जास्त झाला असेल तर ते कन्सिस्टन्सी स्कोअरमध्ये घेतल्या जात नाही आहे, काऊन की तुमची कन्सिस्टन्सी छोटे छोटे प्रॉफिट दाखवून तुमची कन्सिस्टन्सी होत असे. तुमचे 8 आणि 10% म्हणजे हा प्लॅटफॉर्म त्याला एक रूल दाखवितो की तुमची कन्सिस्टन्सी असली पाहिजे. तरी क्वांटिकलची अकाउंट आहे 5Kचं 2 स्टेपचं. 1 स्टेप पास झालेला आहे, पण कन्सिस्टन्सी त्याचा स्कोअर मला कमी करावं लागेल. 100% जे कन्सिस्टन्सी स्कोअर आहे माझा तो. आणि ट्रेड तर व्यवस्थित झालेले आहे त्याच्यात. USJPYमध्ये ट्रेड केले आहेत मी ऑल. अँड ती स्ट्रॅटेजी मी रिव्हील करेल येणाऱ्या समोर व्हिडिओमध्ये, आताच तर नाही करणार. आणि हा ऑल ऑफ द ट्रेड्स माझे, 1 सेकंड, आहे ऑल ऑफ द ट्रेड्स माझे $240 अँड 1748. त्याच्या आधीची मी दाखवलेली होती की जे लॉस केलं तर ते डे 3मध्ये. हा डे 4 आहे. हा $20 प्रॉफिट झालेले आहेत वर. पण ह्याला बी कन्सिस्टन्सी स्कोअर कम करण्यासाठी मी छोटे छोटे प्रॉफिट बुक करणार आहे. आणि लवकरच आपलं अकाउंट हे पास करून मी एक फंडेड स्टेजमध्ये जाणार आहे. ठीक आहे, डे 4साठी. ओके.